आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, नेमका कोणता कार्यक्रम होता आणि त्यावरूनच आता संदीप देशपांडे यांनी ही टीका केली? सागर, आपण जर पाहिलं तर संपूर्ण समित्यांचं नियोजन असणारा हा आजचा कार्यक्रम आहे। अंदाज समिती ही विधिमंडळ प्रत्येक राज्यातल्या विधिमंडळामध्ये असते आणि त्याचे सदस्य जे आहेत त्याच विधान भवन महाराष्ट्राचं आहे, त्या ठिकाणी अंदाज समितीचे सगळे सदस्य, त्याचप्रमाणे संसदेतली जी अंदाज समिती असते त्याचे सगळे सदस्य जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि ओम बिर्ला लोकसभाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जो आहे ते इथं पार पडतोय। आपण जर पाहिलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यामुळेच मनसेने हा सवाल जो आहे तो उपस्थित केला आहे की हा जो कार्यक्रम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मराठीचा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने कुठेतरी टाळलेला आहे। अनेक पोस्टरवरती मराठीचा उल्लेख नाही असा सवाल जो आहे तो मनसेकडून उपस्थित केला जातोय आणि हा प्रश्न जो आहे तो मनसेकडून आता विधिमंडळाला सुद्धा किंवा राज्यकर्ते जे आहेत त्यांना विचारला जातोय, जेणेकरून मराठी भाषेचा गौरव जो आहे तो राज्य सरकार करते। मग अशा कार्यक्रमामध्ये कुठेतरी मराठी भाषेला स्थान का दिलं गेलं नाही असा प्रश्न जो आहे तो मनसेने या ठिकाणी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सागर, मात्र विनायक, असं असलं तरी हा राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम होता असं देखील सरकारकडून सांगण्यात येऊ शकतं। सागर, बरोबर आहे, हा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते प्रामुख्याने लोकसभेच्या अनुषंगाने किंवा संसदेने केलेला आहे। राष्ट्रीय पातळीवरचा हा कार्यक्रम आहे, संसदेची ही परिषद आहे, त्यांनी याचं नियोजन जे आहे ते विधिमंडळाला करायला दिलं होतं। परंतु असं जरी असलं तरी सुद्धा मनसेने मात्र हा प्रश्न आता उपस्थित केलेला आहे की मनसेचं म्हणणं आहे की असा कार्यक्रम जरी असला तरी महाराष्ट्रात हा कार्यक्रम होतोय, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये सगळं मजकूर स्थापण्यात आलेला आहे तर मराठीचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने इथं व्हायला हवा असं संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे। नक्कीच विनायक, मात्र या सगळ्याला त्रिभाषा सूत्र आणि दुसरीकडे पहिलीपासून हिंदीची सक्ती किंवा हिंदी विषय शिकवला जावा या सगळ्या पार्श्वभूमीला यामध्ये जोडायचं का? कारण संदीप देशपांडे आणि मनसे हिंदीच्या मुद्द्यावरून देखील चांगलीच आक्रमक बनलेली आहे। सागर, बरोबर आहे, त्रिभाषी सूत्र जे आहे ते राज्यात राबवलं जाते। आज संध्याकाळी सुद्धा महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री घेणार आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर आजचा हा कार्यक्रम जो आहे तो संसदेच्या अनुषंगानं त्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं, परंतु मराठी भाषेला स्थान जे आहे ते या ठिकाणी देणं गरजेचंच होतं। कारण या पोस्टरवरती अनेक पोस्टर, आपण जर सभागृहातलं मुख्य पोस्टर जे होतं जे स्टेजच्या पाठीमागचं होतं त्यावरती सुद्धा इंग्रजी आणि हिंदी भाषेचा जो उल्लेख जो आहे तो होता आणि हाच मुद्दा कुठेतरी मनसेनं आता लावून धरलेला आहे। मनसेचं हेच म्हणणं आहे की मराठीला स्थान जे आहे, महाराष्ट्रात कार्यक्रम होतोय तर मराठीला स्थान, मराठी भाषेला स्थान जे आहे ते मिळालं पाहिजे असा मुद्दा जो आहे तो मनसेने उपस्थित केला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर विधिमंडळामध्ये अंदाज समितीचा हा कार्यक्रम जरी राष्ट्रीय स्तरावरील असला तरी महाराष्ट्रामध्ये होतोय, महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये होतोय, त्यामुळे मराठी असणं अनिवार्य होतं, ते गरजेचं होतं असं आता मनसेनं म्हटलेलं आहे। विधान भवनात शंड लोक बसलेत अशी जोरदार टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे।